सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम। स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम। शाळेचा पहिला दिवस आहे, त्या अनुषंगानं काय काय कार्यक्रम आयोजित केले जिल्हा प्राथमिक शाळेचे? तर नमस्कार, मी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक DM शेख सर बोलतो. आणि आज सकाळीच आम्ही शाळेचा आज पहिला दिवस 15 जून 2026, त्यानिमित्त आम्ही आज सर्व 100% मुलांना पुस्तक वाटप केलेलं आहे. 100% मुलांना ड्रेस पण वाटप केलेला आहे. त्यानंतर सकाळी आम्ही नवीन मुलांना प्रवेश दिलेला आहे. शाळा प्रवेश म्हणून नवीन मुलांना जवळपास 15 ते 16 मुलं आज प्रवेशित झालेले आहेत. निश्चितपणे आणि शासनाच्या नियमानुसार जे आज ड्रेस वाटप करायचं होतं, पुस्तक वाटप करायचं, ते आम्ही केलं आहे. आणि नियमाप्रमाणे शालेय पोषण आहाराचा जो खाऊ होता आज मसाला भात, त्याचा देखील आम्ही आज दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज जवळपास 90 ते 95% विद्यार्थ्याची आज उपस्थिती होती पहिला दिवस असून देखील. त्याविषयी मी सर्व विद्यार्थ्यांचं व सर्व पालकांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण पहिला दिवस असताना देखील त्यांनी एवढी उपस्थिती दिलेली आहे. आणि सध्या आणखीन जास्तीत जास्त प्रमाणात आमच्या शाळेमध्ये प्रवेश होतच आहेत. आमच्या पहिलीच्या वर्गशिक्षिका गरुडकर मॅडम आणि पंतुलार सर यांनी गावामध्ये फिरून जवळपास 25 ॲडमिशन केले होती. त्यापैकी आज जवळपास 15 ते 16 ॲडमिशन झालेले आहेत. जास्तीचे ॲडमिशन होतील. निश्चितपणे आमच्या शाळेसाठी आमच्या गावचे सरपंच साहेब यांनी फिल्टर पण दिलेला आहे, पाणी फिल्टर 15 वित्त आयोगातून. त्याचा देखील उपयोग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना करणार आहोत. आणि अल्पसंख्याक विभागातर्फे आमच्या शाळेला 10 कॉम्प्युटर आलेले आहेत. आणि या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना तंत्रशिणी बनण्याचं कार्य आमच्या ज्या तंत्रशिणी शिक्षिका आहेत, मुसांडे मॅडम आणि आमचे सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्यातून आम्ही हे पूर्ण करणार आहोत. निश्चितपणे भविष्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी ही शाळा सर्व शिक्षकावर कशा प्रकारे जाईल यासाठी मी आणि माझे सर्व स्टॉप अतिशय आजच पासून आम्ही एक शपथ घेत आहोत. आणि विशेष म्हणजे आणखीन एक सांगायचं राहिलं आहे की आमच्या शाळेतून 34 विद्यार्थी BTS परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. आणि इयत्ता 5वीचे स्कॉलरशिपचे 19 विद्यार्थी पात्र आहेत. अतिशय गौरवाची एक बातमी, गौरवाची एक आमच्या काकांडीसाठी एक ते जे म्हणतो शिक्षणामध्ये एक प्रकारचा एक सर्वोच्च शिखर गाठण्याचं काम आमच्या जिल्हा परिषद शाळेनं केलेलं आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये देखील आमची पालक आम्हाला अशा तऱ्हेनं सर्व मान्यवर आम्हाला साथ देतील अशी आशा बाळगतो. काही शिक्षक पालक वर्ग काही इंग्लिश मिडियमला प्राधान्य देतात. हां, तर बरोबर. त्यांना तिकडे वळण्यापेक्षा आपला जिल्हा प्रतिनिधी चांगलं शिक्षण आणि अनुभवी शिक्षक आहेत, त्या अनुषंगाने आपण काय सांगशाल? निश्चितपणे आमच्या शाळेतले सर्व शिक्षक अनुभवी आहेत. आणि निश्चितपणे तुम्हाला इंग्लिश स्कूलपेक्षा जास्तीचं शिक्षण देण्याचा शासनानं तातडीचे आदेश दिले आणि काल निर्णय घेतला शाळा सुरू करण्याचा. आणि आज गणवेश वाटप व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम ठेवला. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक शेख सर आणि त्यांचा संपूर्ण स्टॉप या ठिकाणी आज सकाळीच लवकर उपस्थित होऊन विद्यार्थ्याची जास्तीत जास्त संख्या, आज 90% संख्या उपस्थित आहे. आणि माझ्या गावची शाळा माझी शाळा, अतिशय माझं गाव माझी शाळा हे समजून मी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आजच्या पहिल्या दिवसात शुभेच्छा देतो. आणि माझ्या गावच्या शाळेसाठी मला काय जितकं करता येईल तितकं मी सरपंच प्रतिनिधी या नात्याने मी करणार आहोत. कालच 15 एक आम्ही फिल्टर दिले आहे. अजून काहीतरी मला शाळेचं अजून काहीतरी करायची इच्छा आहे, दुरुस्ती कुठून तरी निधी आणून गावच्या शाळेसाठी काहीतरी करावं अशी इच्छा आहे. खरंच शब्द देतो शाळेसाठी अजून काहीतरी खूप करावं आणि करणार आहे मी, एवढंच बोलतो. गरुडकर, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी. मी पहिलीची वर्गशिक्षिका आहे.
पहिलीच्या वर्गासाठी जेव्हा आम्ही प्रवेशासाठी गावात फिरत असतो तेव्हा आम्हाला भरपूर अशा अडचणी येतात. प्रत्येक पालकाला खूप असं समजावून सांगावं लागते की खरोखरच आमच्या जिल्हा परिषदेची शाळा एक उत्कृष्ट आदर्श आहे आणि आपण फक्त इंग्लिश स्कूलचा ओढा किंवा त्याच्याकडचं ॲट्रॅक्शन, इंग्लिश स्कूल म्हणजे फक्त कपडे, झगमग, सॉक्स, बुटं एवढंच आणि अभ्यास म्हणजे फक्त पोपटपंची आहे. हे मी प्रत्येक पालकाला समजावून सांगते आणि प्रत्येक पालकाला म्हणते की तुम्ही शाळेत या. आमचे विद्यार्थी, मराठी शाळेतले विद्यार्थी, त्यांना किती ज्ञान येते, त्यांना किती क्षमता प्राप्त आहेत याचा तुम्ही अभ्यास करा. हे जेव्हा मी पालकांना पटवून सांगते तेव्हा ते पालक खरोखरच ऐकतात. आणि ह्या वर्षी माझ्या गावची पट नोंदणी पटसंख्या ही आहे ती 32 होती आणि मी आज पहिल्या दिवशी अभिमानानं सांगते की माझे 22 ॲडमिशन झालेले आहेत. 22 पैकी आज 16 विद्यार्थी माझ्या वर्गात आहेत आणि आम्ही आज सकाळी नवागतांचं स्वागत घेतलं शाळेमध्ये. शाळा प्रवेश उत्सव आम्ही खूप थाटामाटात साजरा केला. यासाठी शासनानं सांगितलेलं आहे की 7 टेबल लावा. त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये 7 टेबल लावले. प्रत्येक विद्यार्थ्याचं जसं की आता नवरदेव आल्यानंतर त्याला किती आनंद होतो त्या पद्धतीनं आम्ही आमच्या विद्यार्थ्याचं स्वागत केलेलं आहे. त्यांच्या गळ्यात हार घातले, त्यांना विविध आकृतीच्या टोप्या बसवल्यात. अशा अनेक आम्ही उपक्रम घेऊन म्हणजे 6 टेबलवर त्यांना विविध माहिती त्यांच्याकडून विचारून घेतली. पुन्हा शाळेत पहिलं पाऊल जे उपक्रम आपल्याला शासनानं सांगितलेला आहे तो उपक्रम म्हणजे लेकराच्या पायाचे ठसे त्या कागदावर आणि त्याला ती आठवण राहणार आहे की मी जेव्हा पहिलीत गेलो तेव्हा माझा पाय एवढा होता आणि आम्ही मुलींच्या हाताचे सुद्धा ठसे कागदावर घेतलेले आहेत आणि त्याचा संग्रह ठेवलेला आहे. मी आजच्या दिवशी सर्वच पालकांना, आमच्या काकांडीतल्याच पालकांना नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांना मी असं सांगू इच्छिते की आपल्याला आपली मराठी शाळा ही वाचवली पाहिजे. आपण आपल्या मराठी शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमकडे न ढकलता, न त्या वनव्यामध्ये टाकता आपल्या मराठी शाळेत पाठवा आणि आपल्या मराठी शाळेला जिवंत ठेवा. धन्यवाद.